कवडी मोल किंमत आहे ना भाऊ. बरोबर आहे. माती आणि रेतीचा भाव आणि पिकाचा भाव सारखाच झालेला आहे. बरोबर आहे. तर हे गणित कुठे मिळायचं. असं जर गणित चालू राहिलं ना तर शेतकरी संपन आणि तो जर संपाला ना जे जेवण जे किसान येणारा मागं पडेल. बरोबर आहे. बरोबर. हा हे लक्षात ठेवावं सरकारनं. आणि आता जसं 7वा वेतन आयोग लागू केलाय 8वा वेतन आयोग लागू केलाय बरोबर बरोबर. त्याची याच्यात मजा नाही राहिली. जो खरा अन्नदाता आहे तो मागं पडलाय आणि सरकार उलटे सुलटे कामं करायला लागले. बरोबर आहे. हा पण शेतकऱ्यांची ज्या दिवशी एकजूट होईल ना पळता भुई कमी होईल या लोकांना. उत्पन्न जर वाढवायचं असेल तर थोडं लागवड पद्धत वगैरे योग्य पद्धतीनं एकरी साधारणतः 15 ते 18 किलो बियाणं पेरण्यात आलं पाहिजे. जास्त दाट झालं तर ते मग झडतीला बसत नाही. पुन्हा खत नियोजन औषध फवारणीचं नियोजन हे सर्व जर केलं वेळच्या वेळेवर पाण्याचं जर नियोजन असेल तर मग ते उत्पन्न वाढतं. या ठिकाणी आजचे बाजारभाव जाहीर झाले असून सोयाबीन विकलेले बघू शकता तुम्ही व काटा करणं चालू आहे. आपण येईल आहे मथुरा काशी ट्रेडिंग कंपनी दुकान नंबर 8A. या ठिकाणी आपल्यासोबत आहे शेतकरी बांधव तसेच आडत दुकानदार. या ठिकाणी आपण सर्वप्रथम बाजारभाव जाणून घेऊया. दादाबाईला आपला संपूर्ण परिचय द्या. मी कांतीलाल दत्तात्रय पोटे मथुरा काशी ट्रेडिंग कंपनी. आज रोजी साधारण सोयाबीनची आवक किती बरं? आज पाण्यापावसामुळे तर आवक तर आज कमीच आहे. आता खळे व्हायना नाही पाण्यामुळं मशीन जायना नाही तर आवक कमीच आहे आता सध्या. बरोबर आहे. आणि सोयाबीन काय विकत आहे कमीत कमी? सोयाबीन कमीत कमी 10 मावचर आलं तर 4200 रुपये विकत आहे. 4200. हां. आणि समजा 20 मॉइचर जर असलं तर 20 मावचर आलं तर 3800 रुपये. 3800. आणि जसं जसं मॉइचर एक मॉइचर समजा आपलं कमी झालं तर 50 रुपये भाव वाढतो का? हो. एक मॉइचर कमी झालं आणि भाव मॉइचर वाढत मावचर वाढलं तर भाव कमी होते. मावचर कमी असल्यात भाव वाढते. बरोबर आहे. बरोबर. आणि जर सुपर माल एकदम काही क्लास आज आमच्या इथं फुले संगम आलेलं आहे एकाशी सरांचं तर 4500 रुपये विकलं ते आज. 45. सीडला गेलं ते सोनूने. हां सोनूने सरांचं आलेलं आहे. तर दादा तुम्ही किती एकरमध्ये सोयाबीन लागवड केली? 3 एकरमध्ये. 3 एकरमध्ये. बरं. तर कोणतं वाण पेरलं तुम्ही? फुले संगम. सगळं पूर्ण 3 एकरमध्ये तेच होतं का? हां तेच होतं. बरं. साधारण काय उतार आला आपलं? साधारण 44 कट्टे झाले. आता माफ करणं चालू आहे. 44. हां समजा 25 क्विंटल झाला अंदाजे आपण. साधा पक्क्यामध्ये 25 क्विंटल. एकरी किती 8चा उतार आला? 8. बरं. सोयाबीनला बरं एकदम सुरुवातीपासून शेवटपर्यंत किती खर्च येतो अंदाजे? अंदाजे खर्च तसा काढला नाही परंतु ते 30-35 हजार खर्च येतो पूर्ण टोटल बियाणं धरून. आणि ह्या भावात पुरती की सोयाबीन आपली? नाही पुरत तर नाही. हमी भाव जो आहे त्या भावात थोडंसं म्हणजे पडतळ खाता येते. पण आता हमी ते सरकारने चालू केलं नाही खरेदी अजून नोंदणीच नाही चालू. बरोबर आहे. नोंदणी चालू नाही. नोंदणी 30 तारखेला चालू करणार. हां मग आता नोंदणी चालू झाल्यानंतर त्याच्यानंतर पुढं खरेदी करते की 1 महिना खरेदी करते त्याचा काही अंदाज नाही कधी खरेदी करतात. कारण की हमी भाव 53-28. हां 53-28 काहीतरी आहे. आणि इथं आपलं 45 गेलं. हां बरं. मला आमच्या अगोदर काय अपेक्षा होती काही काही नाही? अपेक्षा 45 सांगितली होती त्यांना. हां बरोबर. त्या अपेक्षेप्रमाणे गेला आपल्या. बरं. समजा 10-20 वर्ष भविष्यात सोयाबीनला काय भाव पाहिजे? सोयाबीन पीक काढणार का शेतकऱ्याला? सोयाबीनचा कमीत कमी भाव 6,500-7 हजार पाहिजे. हां त्यावेळेस ते पोहोचतं. खर्च वाढला तर समजा अजून भाव वाढू शकतो परंतु वाढायला पाहिजे. परंतु खर्चानुसार ते दरवर्षी तर वाढत नाहीच आहे. फक्त सुरुवातीला एकदा 53 गेलेलं आहे माझं सोयाबीन त्याच्यानंतर भाव वाढलेच नाही. शेतकरी सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना काय सांगू इच्छिता तुम्ही? सोयाबीन शिवाय दुसरा पर्याय पण नाही शेतकऱ्यापुढं आहे. परंतु ते बाकीचे त्रास त्याला वाढण्याचा वगैरे आहे त्यामुळं सोयाबीनच शेतकरी घेऊ शकतो. परंतु त्याला योग्य भाव जर मिळाला तर ते परवडतं. ॲव्हरेज वाढत काय सांगू समजा भाव तर आपल्या हातात नाही उत्पन्न जर वाढत शेतकऱ्याला उत्पन्न जर वाढवायचं असेल तर थोडं लागवड पद्धत वगैरे योग्य पद्धतीनं एकरी साधारणतः 15 ते 18 किलो बियाणं पेरण्यात आलं पाहिजे. जास्त दाट झालं तर ते मग झडतीला बसत नाही.
पुन्हा खत नियोजन, औषध फवारणीचं नियोजन हे सर्व जर केलं वेळच्या वेळेवर पाण्याचं जर नियोजन असेल तर मग ते उत्पन्न वाढतं. चालतं, कारण की भाव आपल्या हातात नाही, पण उत्पन्न वाढवणं हां, आपल्या हातात आहे. उत्पन्न वाढवणं आहे आपल्या हातात. त्या गोष्टीवर शेतकऱ्यांना भर द्यायला पाहिजे. हो. चालतं, धन्यवाद. दादांना आपलं खूप छानपैकी माहिती दिली. आपल्यासोबत दुसरे शेतकरी बांधव आहे, त्यांची बी व्यथा या ठिकाणी ऐकूया. दादा, पहिला आपला संपूर्ण परिचय द्या. माझं नाव अरुण जगन्नाथ पिसोरे, मी माली पिंपळगावचा राहणार आहे. बरं, तालुका जिल्हा? तालुका जिल्हा जालनाच. बरं. तर आपण किती एकरमध्ये सोयाबीन पेरणी केली? मी 8-9 एकरमध्ये सोयाबीनची पेरणी केली. बरोबर आहे. किती आवरेज झालं साधारण? आवरेज समजा 7-8चा उतारा भेटलाय. 7-8चा. हा, पण असं आणलं भाऊ सोयाबीन की तब्बल 4 महिने झाले पेरल्यापासून पाऊस चालू आहे. तर आता काढणीपर्यंत जसे पहिल्या राजा महाराजाच्या काळात जे गादीचे वंशज राजे त्यांना कसं त्या वंशजाचं जो त्याचं म्हणजे बचाव होण्यासाठी राजा महाराजा आपली गादीला वारस मिळण्यासाठी त्यांचा जीवाचा जसा सांभाळ करायचा आहे तसं या पिकाचं सांभाळ आता हे शेतकरी करत आहेत. पेरल्यापासून तर निघेपर्यंत खूप त्यांच्या हाल अपेष्टा चालू आहेत. आणि शासन पण काय, ज्यावेळेस समजा आपल्याला खरी गरज असते पैशाची त्यावेळेस ते खरेदी केंद्र चालू करत नाही आहेत. आणि असं म्हणतात की बाबा आपल्या जे पंतप्रधान आहेत त्यांची खूप जगात ओळख आहे, पण ते बिन आपल्या या सोयाबीनची निर्यात करत नाहीत म्हणून आपल्याला भाव बिन नाही ना. हा, प्रत्येकजण शासकीय अधिकाऱ्यापासून तर मोठ्या पंतप्रधानापर्यंत म्हणते की शेतकऱ्यांच्या म्हणजे भरपूर उत्पन्न वाढलं पाहिजे. उत्पन्न बी वाढलेलं आहे त्याचं. तो आता पहिल्यांदा बैलगाडीनं आणत आहे तो घरापर्यंत माल, आता तो ट्रॅक्टरनं आणतो, पण त्याला कवडी मोल किंमत आहे ना भाऊ. बरोबर. माती आणि रेतीचा भाव आणि पिकाचा भाव सारखाच झालेला आहे. तर हे गणित कुठे मिळायचं? असं जर गणित चालू राहिलं ना तर शेतकरी संपन, आणि तो जर संपाला ना जे जेवण जे किसान येणारा मागं पडेल. हा, हे लक्षात ठेवावं सरकारनं. आणि आता जसं 7वा वेतन आयोग लागू केलाय, 8वा वेतन आयोग लागू केलाय, याच्यात मजा नाही राहिली. जो खरा अन्न जात आहे तो मागं पडलाय आणि सरकार उलटे सुलटे कामं करायला लागले. हा, पण शेतकऱ्यांची त्या दिवशी एकजूट होईल ना, पालता भुई कमी होईल या लोकांना. पण ते बिचारं त्यांच्या संसारात त्याची परेशानी तर ते बेजार आहे ना, एकत्र मी येऊ शकत नाही. ते हे सरकारला माहिती आहे. पण ह्या उपाययोजना करणं जरुरीचं आहे. त्याच्या मालाला ते किंमत भेटली पाहिजे, किमान आधारभूत किंमत भेटली पाहिजे. त्याचं टायमाला ते खरेदी केंद्र चालू केले पाहिजे त्यांनी. हां, त्याला आता भूक लागली आणि मग तुम्ही 2 महिने त्याला खायला देता, तोपर्यंत त्यांच्या मागं भलता व्याप असतो पैशाचा. काढणाराचे पैसे, ट्रॅक्टरवाल्याचे पैसे, मणीयंत्राचे पैसे, त्याच्या हालापेष्टा काय सांगणार आहे. त्याला 1000 वस्तू लागते, त्याच्या भोवती सगळा महागाईचा बराडा झालाय. त्याला पण हे चालू केलं त्यांनी टॅक्स वगैरे. शेतकऱ्यांना कुठे टॅक्स राहतो काय? या औषधाची किंमत 300 रुपये होती, तिथं 3000 झाली. औषधं विकत घ्यायला शेतीचे. तर हे म्हणजे गणित सगळं बिघाडलेलं आहे भाऊ. हे लवकर दुरुस्त होणं जरुरीचं आहे, म्हणून शेतकरी सुखी होईल. हो, तुमच्या चॅनलच्या माध्यमातून हे सर्व शेतकऱ्यांना माझी विनंती आहे की सगळे एकजुटीनं काम करा. सरकार ऑटोमॅटिक झुकेल, तुमच्या भाव पण मिळेल, पण आपली एकजूट नसल्यामुळं सगळं हलापेष्टा सहन करावं लागतं आहे आपल्याला. एकजूट नाही आपली. हो. आणि जे समजा आपलं काही नुकसान भरपाई अनुदान पण आलं नाही, हे अनुदान हे तात्पुरती हे अनुदान वगैरे नाही पाहिजे भाऊ शेतकऱ्यांना. त्याच्या मालाला त्याच्या कष्टाला किंमत पाहिजे, त्यावेळेस तो स्वतःच्या पावर उभा राहील. हे टेकू कवर भेटणार आहे, हे टेकू काही कामाचं नाही त्याच्या. हा, तुम्ही माणसं त्याच्या कष्टाचे पैसे पाहिजे ना. इलेक्शन आलं जिल्हा परिषद पंचायत समिती तर 2000 आणि 4000 देते त्याला, ते काय कामाचं ते. पण त्याचे जीवन त्याच्यात सुधरू शकत नाही ना. मतदान आलं, लाडकी बहीण आली, फाडकी बहीण आली, हे काय कामाचं नाही ना. अर्ध्या गेल्या का कामातून आता. ह्याच्यामुळे हे शेतकरी त्याला कारणीभूत आहे. याने घेऊत नाही, याच्यावर बहिष्कार टाकाव. हा, त्याच्या मालाला किंमत नाही, त्याने आरडाओरडा करावं इलेक्शन आलं की. दुसरं आहे काय? तुमच्या माध्यमातून सांगा, शेतकऱ्यापर्यंत ही बातमी गेली पाहिजे, जनतेपर्यंत गेली पाहिजे, असं आमचं म्हणणं आहे. बरोबर आहे. तुम्ही पण सगळ्या भारतभर महाराष्ट्रभर शेअर करा बातमी. प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत बातमी गेली पाहिजे. हा, तरच काहीतरी शेतकऱ्याचा फायदा होईल. शेतकऱ्याची एकजूट आहे. शेतकरी एकजूट होणं महत्वाचं आहे. हा. मग त्यांना समजा जसं जातीसाठी लोक एकत्र येते, मातीसाठी एकत्र आले पाहिजे, शेतीसाठी एकत्र आले पाहिजे. सर्व धर्म समभाव असा शेतकरी वर्ग आहे. त्यांनी सगळ्यांनी एकत्र येऊन हे लोक त्याच्या फूट पाडून विनाकारण आपल्या भारतात अनिष्ट तयार करत आहेत. पण तसं काही नाही आहे.
आपण दररोज शाळेमध्ये असताना भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहे, आणि शाळेच्या बाहेर निघल्यावर हे काय पाहायला भेटते आपल्याला? हे चांगलं नाही आहे. सगळ्यांनी एकजूट व्हा. गरिबीतून आपल्याला काहीतरी वर जाण्यासाठी आता जमीन विका लागले भाऊ शेतकरी, त्याची हाल अपेक्षा चालू आहे. हां, मग त्याच्यावर टॅक्स वगैरे त्याच्यामुळे त्याला काही दुर्त होईना. आत्महत्या वाढायला लागल्या. सगळे गावाकडे सगळे भांडण वगैरे सगळे एकूण एकाचे व्हायला लागले. त्याची दयनीय अवस्था आहे म्हणून सगळं व्हायला लागले. त्याची चांगली अवस्था सुधारण्यासाठी तो कष्ट बी करतोय, पण त्याला उत्पादनाचा त्याचा खर्चच निघाला त्याचा. ठीक आहे. धन्यवाद. या ठिकाणी जे दादा होते त्यांनी एकदम आपला साध्या सोप्या भाषेत सांगितलं की शेतकऱ्यांना एकत्र येण्याची जर गरज आहे, आणि जे त्यांच्या हे तुम्ही कुबड्या देऊ नका त्याला अनुदान गिनुदान, त्याच्या मावाला ठोक भाव द्या. कमीत कमी त्याला MSP दर मिळाला पाहिजे खुल्या मार्केटमध्ये, तरच शेतकरी सुखी होऊ शकतो. चालतं. या व्हिडिओमध्ये थांब्या, पण पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. हा व्हिडिओ आपला आवडता व्हिडिओ लाईक करा, शेअर करा व आपल्या पीक पाणी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. जय जवान जय किसान.